नमस्कार मैत्रिणींनो, नवरात्रीच्या शुभेच्छा। आज मी नवरात्रीसाठी उपवासाचा पदार्थ बनवत आहे। त्या आहे भगरीच्या पातोळ्या। म्हणजे आपण ह्याला कोकणामध्ये रक्षाबंधनच्या वेळेस ह्या पातोळ्या बनवतात। त्या तांदळाच्या पिठाच्या असतात। तर आज मी भगरीपासून बनवणार आहे। त्याच्यासाठी हे साहित्य लागते की मी 2 तासासाठी अर्धी वाटी भगर भिजायला घातली आणि 3 चमचे साबुदाणा भिजायला घातला होता। आणि ही आहे वेलची पूड आणि ही आहेत केळीची पानं। पानं स्वच्छ धुवून मी अशी कट करून घेतली ही पानं। जर केळीची नसेल तर तुम्ही कर्दळीची घेऊ शकता। आणि हे आहे सुकं खोबरं आणि ओलं खोबरं मी मिक्स घेतले। आणि हा मी अर्धी वाटी गूळ घेतला आणि आपल्याला किंचितच गोड पदार्थ आहे म्हणून आपल्याला मीठ लागणार आहे। तर मी सुरुवातीला काय करते, ही भगर जी आहे पाणी घालायचं नाही, पाणी सगळं काढून घ्यायचं आणि भगर साबुदाणा हे बघा पाणी मी घातलं नाही, फक्त भगर घातली ह्याच्यामध्ये, पाणी घालायचं नाही। आणि त्याच्यामध्ये आता मी 2 चमचे हा भिजलेला साबुदाणा घालून घेते। म्हणजे सगळा घातला तरीही चालेल, मी चमच्याने दाखवते। आणि साबुदाणा घालते आणि मिक्सरवर ह्याची मी एकदम बारीक पेस्ट करून घेते। तर हे बघा, मी मिक्सरमध्ये अशा प्रकारे ह्याचं पीठ करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता आपण किंचितचं मीठ घालतो, चव येते म्हणून। आणि हे मी आता खोबऱ्याचं सारण बनवून घेतलं आहे। तर आता हे मिक्स करून घ्यायचं। आता हे पान घेतले, मी चाळणी ठेवले, त्याच्यामध्ये हे मी 2 चमचे पीठ घालून मी हे पसरवून घेते। असं हे आकारात पसरवून घेते। पानांवर हे पीठ असं टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये खोबऱ्याचं सारण घालायचं। असं असं सारण घालायचं आणि सारण भरपूर घालायचं, छान लागतं भरपूर घातल्यावर। आणि हे असं असं फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे छान असं व्यवस्थित पॅक होतं। हे सगळे आता मी बनवून घेते। तर ह्याच्यामध्ये हे बघा, ह्याच्यामध्ये असं ठेवायचं, असं थोडंसं हलक्या हाताने दाबायचं। खाली मी पाणी ठेवले गरम करण्यासाठी आणि वरती चाळणी ठेवून ह्याच्यामध्ये मी घातले। हे असं सगळे मी आता बनवून घेते। तर ह्या बघा, ह्या मी अशा लावून घेतले आणि हे 20 मिनिटासाठी आपण आता ह्या वाफवून घेणार आहोत। तर हे बघा, आपल्या पातोळ्या मी 20 मिनिटासाठी उकडून घेतलेल्या आहेत। ह्या बघा कशा झाल्या एकदम अशा। आणि वरून थोड्याशा अशा टणक लागल्या की गॅस बंद करायचा आणि 2 मिनिट झाकून हे असंच ठेवायचं। थोडं थंड झालं की आपण काढून घेणार आहोत। तर ह्या बघा, आपल्या पातोळ्या आता बनवून झालेल्या आहेत। किती सुरेख झालेत बघा। एक मी तुम्हाला हातात घेऊन दाखवते, शेवटी किती मस्त मऊ मऊसूत एकदम छान झालेत की नाही, एकदम असे। आणि मी एक तुम्हाला आता तर हे बघा, आपलं सारण हे एकदम आतमध्ये असं गेले आणि एकदम छान झाले। ह्याच्यावरती तूप घालायचं, गरम आहे तूप, आपोआप पितळते आणि मस्तपैकी अशी उचलायची आणि खायची। बघा किती सुरेख झाली का नाही आपली पातोळी। उपवासाची पातोळीची रेसिपी आज मी बनवली आहे। किती सुंदर दिसते बघा। आणि ही आहे बघा, किती सुरेख झाले, गूळ खोबऱ्यामुळे एकदम छान चविष्ट लागतात। ही रेसिपी तुम्ही अवश्य ह्या नवरात्रामध्ये जरूर एकदा करून बघा, तुम्हाला आवडेल। तुम्ही रक्षाबंधनच्या वेळेसुद्धा ही रेसिपीच करणार याची मला खात्री आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? आवडले असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।